नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आज आपण काही महत्त्वाच्या चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार. आपण कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तर त्या प्रत्येक परीक्षेसाठी यातले प्रश्न हे अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. एक्स्ट्रा माहिती देखील आपण या ठिकाणी कव्हर केलेली आहे. आजचा आपला भाग असणार आहे 458वा. या भागामध्ये आपण 9 फेब्रुवारी 2026 या दिवसातील काही महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न या ठिकाणी कव्हर करून घेणार आहोत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे. PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न पहिला, कोणत्या वर्षापर्यंत भारत कुपोषण मुक्त करण्याचे लक्ष्य हे केंद्र सरकारने ठेवलेले आहे? प्रश्न पहिलाच महत्त्वाचा आहे. असे प्रश्न परीक्षेमध्ये विचारले जातात, त्यासाठी आपल्याला स्टार मार्कून ठेवायचा आहे. प्रश्न महत्त्वाचा आहे. तर नुकतंच केंद्र सरकारने कोणत्या वर्षापर्यंत भारत हा कुपोषण मुक्त करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे? तर पर्याय ब 2030 पर्यंत. 2030 पर्यंत केंद्र सरकारने भारत हा बघा कुपोषण मुक्त करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे आणि यासाठी विविध मोहिमा देखील भारत हा राबवणार असल्याचं त्या ठिकाणी सांगितलं जात आहे. लक्षात ठेवायचं, प्रश्न महत्त्वाचा आहे. कुपोषण मुक्त करण्याचं लक्ष्य भारताने केव्हापर्यंत ठेवलेलं आहे? तर 2030 पर्यंत ठेवलेलं आहे. प्रश्न क्रमांक दुसरा, भारत कोणत्या देशाकडून 100 राफेल विमानाची खरेदी करणार आहे? याचं उत्तर सांगण्या अगोदर या राफेल विमानाची जी काही उत्पादन असणार आहे बघा, तर ते आपल्या भारतात होणार आहे. लक्षात ठेवायचं आहे, राफेल विमानाचं उत्पादन आता भारतात होणार आहे. भारत हा बघा पर्याय क फ्रान्स या देशाकडून बघा 100 राफेल विमानाची खरेदी करणार आहे. येणाऱ्या भरतीमध्ये हा प्रश्न विचारला जाईल, स्टार मार्क करून ठेवायचा आहे. भारत हा फ्रान्स देशाकडून 100 राफेल विमानाची खरेदी करणार आहे. कशासाठी? तर शत्रू राष्ट्रांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भारत हा बघा संरक्षण क्षेत्रामध्ये अधिक मजबूत होण्याची तयारी करत आहे. ज्यासाठी 100 राफेल विमान देखील आता भारत खरेदी करणार आहे फ्रान्स या देशाकडून. लक्षात ठेवायचं आहे. मिळालेल्या माहितीनुसार लष्करासाठी 100 पेक्षा अधिक राफेल लढाऊ विमाने, P-8I टेहळणी विमान, त्यानंतर नौदल शस्त्राचीही खरेदी आपला भारत हा करणार आहे. निर्मला सीतारामन ज्या भारताच्या अर्थमंत्री आहेत, तर यांनी काही दिवसांपूर्वी अर्थसंकल्प हा सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये संरक्षण मंत्रालयासाठी, कशासाठी? तर संरक्षण मंत्रालयासाठी त्या अर्थसंकल्पामध्ये 7,74,678 कोटी रुपयांची तरतूद ही करण्यात आली होती आणि त्या 7,74,678 कोटी रुपयांपैकी 2,19,306 कोटी रुपये हे बघा भारत हा शस्त्रसाठा, लढाऊ विमान, शस्त्रे, जहाज, पाणबुड्या, ड्रोन आदींवर खर्च करणार आहे. किती? तर 2,19,306 कोटी एवढा खर्च हा भारत करणार आहे. विविध ज्या काही गरजेच्या वस्तू आहेत बघा, तर त्यासाठी भारत हा खरेदी करणार आहे. यावर फेब्रुवारीमध्ये बघा फ्रान्सचे जे काही राष्ट्राध्यक्ष आहेत इमॅन्युएल मॅक्रॉन, तर हे इमॅन्युएल मॅक्रॉन AI इम्पॅक्ट समिट जे आपल्या भारतामध्ये होणार आहे, तर त्या समिटसाठी भारत दौऱ्यावर येणार आहेत. लक्षात ठेवायचं आहे, कोण आहेत? इमॅन्युएल मॅक्रॉन, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष जे भारत दौऱ्यावर येणार आहेत फेब्रुवारी महिन्यामध्ये, म्हणजे याच महिन्यात ते भारत दौऱ्यावर असणार आहेत. 19-20 तारखेला काहीतरी येणार आहेत. प्रश्न क्रमांक तिसरा, रामबन येथे सावलकोट जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे? प्रश्न महत्त्वाचा आहे. प्रश्न विचारला जाईल, सावलकोट जलविद्युत प्रकल्प कोणत्या ठिकाणी प्रस्तावित आहे किंवा कोणत्या राज्यामध्ये उभारण्यात येत आहे? तर सावलकोट जलविद्युत प्रकल्प हा जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये उभारण्यात येणार आहे. प्रश्न महत्त्वाचा विचारला जाऊ शकतो. तर या जम्मू आणि काश्मीरमधील रामबन येथे, कुठे? रामबन येथे सावलकोट जलविद्युत प्रकल्प हा प्रस्तावित असून त्या ठिकाणी तो उभारण्यात येत आहे.
आता तो कोणत्या नदीवर उभारण्यात येणार आहे? तर पर्याय अ चिनाब नदीवर. लक्षात ठेवायचं आहे, चिनाब नदी. याच नदीवर जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज हा आपल्या भारताने निर्माण केला असून त्या ब्रिजला नाव काय देण्यात आले? तर चिनाब ब्रिज. लक्षात ठेवायचं आहे, चिनाब ब्रिज जो चिनाब नदीवर तयार करण्यात आलेला आहे आणि हा जगातील सर्वात उंच रेल्वे ब्रिज ठरलेला आहे. कोणत्या राज्यामध्ये आहे? जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये आहे, या केंद्रशासित प्रदेशामध्ये. लक्षात ठेवायचं, केंद्रशासित प्रदेश. चुकून आलं राज्य. तर या केंद्रशासित प्रदेशामध्ये हा उभारण्यात आला असून याच केंद्रशासित प्रदेशामध्ये सावलकोट जलविद्युत प्रकल्प देखील उभारण्यात येतो आहे. केंद्र सरकारचा निर्णय हा जाहीर झाला असून यासाठी केंद्र सरकारने बघा हिरवा कंदील म्हणजेच मंजुरी देखील दर्शवलेली आहे. काही महिन्यांपूर्वी सिंधू पाणी करार हा खूप चर्चेचा विषय ठरला होता आणि या सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसणार आहे. कारण सिंधू नदीचं जे काही पाणी आहे बघा, तर त्या पाण्यावर जवळपास अर्धा पाकिस्तान हा भुकेला राहणार आहे. महत्त्वाचा आहे सिंधू पाणी करार. यानंतर देखील अजून एक मोठा धक्का हा पाकिस्तानला प्राप्त झालेला आहे, तो असणार आहे सावलकोट जलविद्युत प्रकल्प. याचाच खर्च जर आपण पाहिला तर 5,129 कोटी एवढा अंदाजे बघा खर्च असणार आहे. यामागचं लक्ष काय असणार आहे? तर 1,856 मेगावॅट वीज निर्मितीचं लक्ष हे ठेवण्यात आलेलं आहे. किती? तर 1,856 मेगावॅट वीज निर्मितीचं लक्ष हे ठेवण्यात आलेलं आहे. पुढील प्रश्न आहे 4था. उत्तराखंडमधील लॉर्ड कर्झन रोड हा कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे? तर पर्याय अ नंदा सुनंदा सर्किट. प्रश्न महत्त्वाचा स्टार मार्क करून ठेवायचा आहे. तर उत्तराखंड राज्यामधील लॉर्ड कर्झन रोड हा नंदा सुनंदा सर्किट या नावाने आता ओळखला जाणार आहे. आता कोणत्या राज्यातील आहे लॉर्ड कर्झन रोड? तर उत्तराखंडमधील आहे. त्याचं नामकरण आता करण्यात आलेलं आहे नंदा सुनंदा सर्किट. हे कोणत्या ठिकाणी आहे? तर चमोली या ठिकाणी आहे. चमोली येथील लॉर्ड कर्झन रोड तो आहे, ज्याचं नामकरण करण्यात आलेलं आहे. 125 वर्ष जुना आहे. लक्षात ठेवायचं, 125 वर्ष जुना आहे. ऐतिहासिक रोड आहे. ब्रिटिश राजवटीत हा बांधण्यात आला होता, जो 200 किलोमीटर लांबीचा ट्रॅक आहे. 200 किलोमीटर लांबीचा ट्रॅक गडवाल आणि कुमाऊला जोडतो. हा जो काही लॉर्ड कर्झन रोड आहे तर तो गडवाल आणि कुमाऊला जोडतो, जो एकूण 50 गावामधून जातो. किती? 50 गावांमधून जातो. प्रश्न 5वा. कोणत्या राज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेट हे सादर केलेले आहे? तर केरळ राज्याने बघा प्रथमच, अशी घटना अगोदर घडली नव्हती, तर केरळ राज्याने बघा देशामध्ये प्रथमच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेट हे सादर केलेले आहे अर्थसंकल्पामध्ये. लक्षात ठेवायचं आहे. अर्थसंकल्प सादर कोणी केला? तर के.एन. बालगोपाल, जे केरळचे अर्थमंत्री आहेत, यांनी अर्थसंकल्प हा सादर केलेला आहे. आणि त्यामध्ये बघा ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेट देखील त्यांनी सादर केलेलं आहे. असं करणारं कोणतं राज्य पहिलं ठरलेलं आहे? तर केरळ राज्य ठरलेलं आहे. लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर ज्येष्ठ नागरिकांसाठी आयोग स्थापन करणारे पहिले राज्य जर आपण पाहिलं तर त्याचं उत्तर देखील असणार आहे केरळ. तर केरळ या राज्याने काही महिन्यांपूर्वीच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आयोग स्थापन केला होता आणि असं करणारं ते पहिलं राज्य ठरलं होतं. स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेटमध्ये बघा किती रक्कम राखीव ठेवण्यात आलेली आहे? तर 46,000 किती? 46,236 कोटी एवढी रक्कम ही राखीव ठेवण्यात आलेली आहे. काल एक प्रश्न आपण पाहिला होता, पदवीपर्यंत शिक्षण मोफत करणारे देशातील पहिले राज्य कोणते? तर केरळ हे बघा पदवीपर्यंतचे शिक्षण हे मोफत करणारे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. 6वा प्रश्न आहे, देशातील 31 स्मार्ट सिटींपैकी महाराष्ट्रातील कोणत्या 2 शहराचा समावेश हा झालेला आहे? तर पर्याय अ पुणे आणि सोलापूर. महाराष्ट्रातील पुणे आणि सोलापूर हे जे काही 2 शहर आहेत बघा, तर या 2 शहरांचा समावेश हा देशातील 31 स्मार्ट सिटीपैकी यामध्ये झालेला आहे. एकूण देशातील स्मार्ट सिटी किती? तर 31 आहेत. त्यापैकी पुणे आणि सोलापूर ह्या महाराष्ट्रातील स्मार्ट सिटी आहेत, ज्यांचा समावेश या ठिकाणी झालेला आहे. पुढील प्रश्न आहे, नुकतंच भारत आणि मलेशिया दरम्यान एकूण किती करार झाले? तर भारत आणि मलेशिया या 2 देशादरम्यान एकूण 11 करार झालेले आहेत. किती? 11 करार. नुकतंच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मलेशिया दरम्यान आहेत, मलेशिया या देशाच्या दौऱ्यावर आहेत आणि त्या ठिकाणी हे 11 करार करण्यात आलेले आहेत.
मलेशिया दौऱ्यावर असताना, ज्यामध्ये बघा कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल तंत्रज्ञानाबरोबर सेमीकंडक्टर, आरोग्य, अन्न सुरक्षा क्षेत्रामध्ये बघा भागीदारी मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात आलेले आहे. मलेशियाचे पंतप्रधान जर आपण पाहिले तर अनवर इब्राहिम हे मलेशियाचे पंतप्रधान आहेत. क्वालालंपूर ही मलेशियाची राजधानी आहे. त्यानंतर दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता ठेवण्याचे आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे. कशाबाबत तर दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता ठेवण्याचे आवाहन देखील या ठिकाणी करण्यात आलेले आहे. प्रश्न क्रमांक 8 एस टीमध्ये म्हणजेच आपल्या या महाराष्ट्रामध्ये जे काही महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ चालते बघा एस टी, तर या एस टी बसमध्ये एस टीच्या काही नवीन बसेस बघा आपल्या ताफ्यामध्ये दाखल होणार आहेत आणि त्या नवीन येणाऱ्या बसला बघा कोणाचे नाव देण्यात आलेले असा प्रश्न विचारला आहे. तर पर्याय ब राजमाता जिजाऊ. राजमाता जिजाऊ यांचं नाव आता एस टीमध्ये येणाऱ्या नवीन बसेसला देण्यात येणार आहे. माहिती कोण दिलेली आहे तर महाराष्ट्राचे परिवहन मंत्री तसेच एस टीचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी याबाबतची माहितीही दिलेली आहे. आता राहिला 9वा प्रश्न, हा तुमच्यासाठी असणार आहे. याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. पृथ्वी विज्ञानातील प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार 2026 आहे. पृथ्वी विज्ञानातील प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार 2026 हा कोणाचा जाहीर झाला, याचं उत्तर आपल्याला कमेंट करून सांगायचं आहे. हे झाले माहितीसोबत करंट अफेअर्स. आता घेऊया पटकन रिव्हिजन. पहिला प्रश्न होता, कोणत्या वर्षापर्यंत भारत हा बघा कुपोषण मुक्त करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. तर भारताने 2030 पर्यंत कुपोषण मुक्त करण्याचे लक्ष्य ठेवलेले आहे. भारत हा कोणत्या देशाकडून 100 राफेल विमानाची खरेदी करणार आहे. तर फ्रान्स या देशाकडून भारत हा 100 राफेल विमानाची खरेदी करणार आहे. पुढील प्रश्न आहे, रामबन येथे सावलकोट जलविद्युत प्रकल्प कोणत्या नदीवर उभारण्यात येत आहे. तर चिनाब नदीवर तो प्रकल्प उभारण्यात येत आहे. कुठे तर रामबन, जे जम्मू आणि काश्मीर या केंद्रशासित प्रदेशामध्ये आहे. पुढील प्रश्न आहे, उत्तराखंडमधील लॉर्ड कर्झन रोड हा कोणत्या नावाने ओळखला जाणार आहे. तर नंदा सुनंदा सर्किट या नावाने आता लॉर्ड कर्झन रोड हा ओळखला जाणार असून हा चमोली या ठिकाणी आहे आणि उत्तराखंड राज्यामध्ये आहे. पुढील प्रश्न, कोणत्या राज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेट सादर केले. तर केरळ राज्याने ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र ज्येष्ठ नागरिक बजेट हे सादर केलेले आहे. पुढील प्रश्न, देशातील 31 स्मार्ट सिटीपैकी महाराष्ट्रातील कोणत्या स्मार्ट सिटीचा किंवा कोणत्या 2 शहरांचा समावेश झालेला आहे. तर पुणे आणि सोलापूर या 2 शहरांचा समावेश या ठिकाणी झालेला आहे. पुढील प्रश्न, नुकतंच भारत आणि मलेशिया या दरम्यान किती करार झालेले आहेत. तर पर्याय ड 11 करार झालेले आहेत भारत आणि मलेशिया दरम्यान. पुढील 8वा प्रश्न आहे, एस टीमध्ये दाखल होणाऱ्या नव्या बसेसला कोणाचे नाव देण्यात आले. तर राजमाता जिजाऊ यांचं नाव आता एस टीमध्ये दाखल होणाऱ्या नव्या बसेसला देण्यात आलेले आहे. 9वा आणि शेवटचा प्रश्न आहे जो तुमच्यासाठी असणार आहे. तर पृथ्वी विज्ञानातील प्रतिष्ठित क्रॅफर्ड पुरस्कार 2026 हा कोणाचा जाहीर झाला, उत्तर कमेंट करून सांगायचं आहे. मित्रांनो, अशा प्रकारे काही महत्त्वाचे चालू गणिताचे प्रश्न या ठिकाणी आपण कव्हर केले आहेत जे येणाऱ्या भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगायचं आहे. व्हिडिओ आवडल्यास मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. याचा PDF हा टेलिग्रामवर अपलोड केला जाईल, त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता. भेटूया पुढील भागामध्ये. धन्यवाद.